नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी तुमचा आवडता सण, ज्या सणाला तुम्ही खूप धमाल मस्ती करतात, तो सण म्हणजे सांगता येईल तर तो सण आहे रंगांचा रंगपंचमी. बरोबर का? खूप धमाल करता ना तुम्ही या रंगपंचमीला. तर ह्या रंगपंचमीविषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. पण मुलांना, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पाहूयात रंगपंचमीच्या माहिती. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी 5 दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. गेलेल्या कडक उन्हाळ्यापासून अंगाची दाह शांत व्हावी म्हणून रंग उधळले जातात. यावेळी विविध रंगाचे चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडवण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो. असे असले तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाच्या निर्मिती मागे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहेत. द्वापर युगात गोकुळात बालकुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. मध्ययुगात संस्थानिक राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत. रंगपंचमी हा वसंत ऋषीशी संबंधित महत्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची रीत आहे. देशाच्या काही भागात या लोकप्रिय सणाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात. वज्र प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असल्याने उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्वही आहे. रासायनिक रंगाचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही अलीकडील काळात वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात. फुलांच्या पाकळ्या, मेहंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात. रंगपंचमीची कथा पाहूयात. रंगपंचमी संबंधी एक पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की होळाष्टकाच्या दिवशी जेव्हा भगवान शंकराने कामदेवाला जाळून राख केले होते, तेव्हा संपूर्ण देवलोकात शोक पसरला होता. सर्व देवी देवतांना चिंता वाटू लागली की कामदेवाशिवाय जग कसे चालायचे. त्यानंतर सर्वांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. परमेश्वराने देवतांची प्रार्थना स्वीकारली आणि कामदेवाला पुन्हा जिवंत केले. असे केल्याने संपूर्ण देवलोकातील देवता प्रसन्न झाले आणि रंगोत्सव साजरा करू लागले. तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील 5व्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. अशा प्रकारे रंगपंचमी साजरी कशी केली जाते, केव्हा केली जाते आणि रंगपंचमी साजरी करण्यामागचं कारण, कथा हे आजच्या ह्या माहितीच्या आधारे तुम्हाला समजत असेल. जर तुम्हाला ही आजची माहिती आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.